समृद्धी महामार्गावरील शेवटच्या टप्प्याचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीचा शेवटचा टप्पा आजपासून वाहतुकीसाठी खुला. इगतपुरी ते कसारा हे अंतर अवघ्या 8 मिनिटात गाठता येणार. समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणानंतर आता मुंबई नागपूर प्रवास आणखी जलद होणार. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणानंतर एकनाथ शिंदेंनी इगतपुरी ते आमणे चालवली गाडी, तर परतीच्या प्रवासावेळी फडणवीसांनी आमणे ते इगतपुरी चालवली गाडी. यावेळी अजित पवार गाडीत मागच्या सीटवर. समृद्धीच्या आजूबाजूला 500 मेगावॅट वीज निर्मिती करणार, तर सर्व महामार्गांवर वृक्षारोपण करण्याचे आदेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. शक्तीपीठ महामार्गाचं काम लवकर सुरू करणार. शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्याचं चित्र बदलणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. समृद्धी महामार्ग हा महामार्ग गेम चेंजर ठरणार, मात्र हा महामार्ग होऊ नये असे काहींचे प्रयत्न होते. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शिंदेंचा टोला. समृद्धीवरील सोयी सुविधा लवकरच सुरू होतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती, तर फडणवीसांच्या ड्रायव्हिंगचं दादांकडून कौतुक. जेसीबी जप्त करणारे हगवणींचे 3 एजंट अटकेत. योगेश राजकर, गणेश पोतले, वैभव पिंगळे या तिघांना बेड्या. हगवणींच्या सांगण्यावरून येळवंडेंकडून उचलून आणला होता जेसीबी. जेसीबी प्रकरणी अटकेतले तिघेही बँकेचे एजंटच असल्याचं तपासात उघड. एजंट शशांक हगवण्याच्या कटात सहभागी झाल्याचा संशय. एजंटांना बँकेने कोणतीही सूचना दिली नसताना जेसीबी केला जप्त. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून नवे शस्त्र परवाना देण्याला ब्रेक. निलेश चव्हाण प्रकरणात पोलीस शस्त्र परवान्यावरून होत असलेल्या आरोपांनंतर निर्णय. कोल्हापूरच्या वरगणे पाडळीमध्ये हुंड्यासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ. पती रोहित दुधानेवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. काही दिवसांपूर्वी दुधानेचे अनैतिक संबंध नातेवाईकांनी उघड केल्याची माहिती. नाशिकमध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा आरोप. अंबड आणि सातपूर गावात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती. दोन्ही घटनांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. ठाणे हेरगिरी प्रकरणी आरोपी रवींद्र वर्माला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. रवींद्र वर्मानं भारताची माहिती पाकिस्तानला पुरवल्याची माहिती. पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या महिला एजंट्सनी आरोपी रवींद्र वर्माला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी भारतीय सिम कार्डचा केला वापर. महाराष्ट्र एटीएसच्या तपासातून माहिती समोर. ठाण्यातून पकडलेल्या हेरानं पाकिस्तानला दिलेली माहिती बहुतांश खरी. 14 पैकी 5 जहाजांची माहिती बरोबर असल्याची नौदलाची एटीएसला माहिती. 11 मार्चचं रवींद्र वर्मा आणि प्रीती यांच्यातील व्हॉट्सअप चॅट माझ्याच्या हाती. चॅटमध्ये रवींद्रकडून सर नावाच्या व्यक्तीचा उल्लेख. अनेक जहाजांचं पहिल्याच चॅटमध्ये माहिती नमूद. सुनीता जामगडे महिलेला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेली असून तिची कसून चौकशी सुरू. सुनीताच्या मोबाईलमध्ये संशयास्पद ॲप आढळली, त्यामुळे आता सुनीतावरील संशय आणखी वाढला. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या जामिनासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप. आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटलांची माहिती. तुळजापूरमधील भोपे पुजारी कुटुंबातील महिलांना देवीच्या चरण स्पर्शासाठी परवानगी द्यावी. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे भोपे पुजारी मंडळाची मागणी. कोविड काळात घालण्यात आले होते निर्बंध. नैसर्गिक आपत्तीमध्ये शासकीय योजनेतील घरांची पडझड झाली असेल तर त्या लाभार्थ्याला पुन्हा शासकीय योजनेतील घर मंजूर होणार. आपत्कालीन परिस्थितीसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय. गडचिरोलीत मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील आणि मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंचं आश्वासन. तलावांमधील गाळ काढणं आणि तलाव परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे राणेंचे निर्देश. सोन्याचे दर पुन्हा 1 लाखाच्या वर. आज मुंबईत सोन्याला प्रतितोळा 1,02,000 रुपये इतका दर. भाजप नेते किरीट सोमय्यांनी भिवंडीतील बोरवली गावाला दिली भेट. पडघासह अनेक गावातील जन्ममृत्यू नोंदीची किरीट सोमय्यांकडून तपासणी. पुरंदरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध कायम. शेतकऱ्यांकडून नदीमध्ये उभे राहून आणि वृक्ष लागवड करून आंदोलन. सरकारनं लक्ष द्यावं, अन्यथा आंदोलन सुरूच ठेवणार, शेतकऱ्यांचा इशारा. ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. अनेक भागात पाणी साचल्यानं रस्त्यांना तळ्याचं रूप. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात पावसाची जोरदार हजेरी. ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित, तर मुंबई नाशिक महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी शहरात मुसळधार पाऊस. आठवडी बाजारातील दुकानात शिरलं पाणी. व्यापाऱ्यांवर पाण्यात बसून व्यवसाय करण्याची वेळ.
राज्यभरात मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानं शेती, फळपिकं, बागायती पिके, भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. तब्बल 64,661 हेक्टरवरील पिके मातीमोल झाली असून अमरावती, बुलढाणा जिल्ह्यांना सर्वाधिक फटका. नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, भाजीपाल्याचं नुकसानीचे पंचनामे झाले नसल्यानं शेतकरी हतबल, शेतात टोमॅटोचा चिखल. परभणीत मे महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतीतील पेरणीपूर्व कामं खोळंबली. त्यामुळे आता मे महिन्यातील रखडलेली कामं पूर्ण करण्याकडे कल. जिल्ह्यातील 5.5 लाख हेक्टरवर खरीप पेरणीचं नियोजन. परभणीतील प्रगतिशील शेतकऱ्यांनी आंब्याच्या नव्या प्रजातीला दिलं सिंदूर नाव. सिंदूर आंबा नैसर्गिक शेतीतून जन्मलेली क्रांतिकारी प्रजाती. प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत देशमुख यांनी आपल्या शेतात विकसित केला आंबा. साताऱ्याच्या लोणंदमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोकडाला लाखाचा भाव, तर बकऱ्याची सरासरी 15 ते 50 हजाराच्या दरानं विक्री. जवळपास 5 कोटींच्या उलाढालीचा बाजार समिती सभापतींचा अंदाज. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून वृक्षारोपण. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं वृक्षारोपण. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून 3000 झाडांचं वृक्षारोपण. एक विद्यार्थी एक वृक्ष संकल्पनेच्या माध्यमातून लोकचळवळ सुरू राहणार, आयुक्तांनी दिली माहिती. रत्नागिरीतील कळंबस्ते येथील पशुसंवर्धन विभागाच्या 3.5 एकर जागेवर देवराई उभारणार. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 149 विविध प्रजातींचे 1251 झाडांची लागवड. जालना शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ. चक्क फरशीवर गादी टाकून सलाईनद्वारे रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ. जिल्हा शल्य चिकित्सकांचे सखोल चौकशीचे आदेश. अमरावतीत पोलीस पित्यानं अत्याचार केल्याची 24 वर्षीय तरुणीची राजापेठ पोलिसात तक्रार. वडिलांविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला जाब विचारणाऱ्या वडिलांवर कोयत्यानं वार. हल्ल्यात वडिलांचा मृत्यू. पुण्यातील खेड तालुक्यातली कडूस गावातली घटना. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. पुण्यातील आयटी अभियंता असलेल्या तरुणीची इमारतीच्या 21व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या. नैराश्यातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती. जगण्याची इच्छा नाही अशी तरुणीची सुसाईड नोट. वसई विरारमधील कपड्यांच्या गोदामाला लागलेली आग 18 तासांनंतरही धुमसतीच. अग्निशमन दलाकडून कुलिंगचं काम सुरू. या घटनेत संपूर्ण कंपनी जळून खाक. कल्याणमध्ये डंपरची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 4 ते 5 गाड्यांना धडक. चालकाचं गाडीवर नियंत्रण सुटल्यानं अपघात. गाड्यांचं मोठं नुकसान. संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज अकोल्यातील दुसरा दिवस. हरिहर पेठेतील टाऊन शाळेत आज रात्री पालखीचा मुक्काम असेल, तर उद्या पालखी अकोल्यातून वाडेगाव मार्गे पातूरकडे प्रस्थान करेल. रेल्वेचं कन्फर्मेशन तात्काळ बुकिंग मिळण्याची शक्यता वाढली. तात्काळ बुकिंग करताना आधार कार्ड व्हेरिफिकेशन जोडणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. आधार पडताळणीमुळे एजंटऐवजी प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणं शक्य. गांधीजींच्या एका ऑइल पेंटिंगचा पुढच्या महिन्यात लंडनमध्ये लिलाव होणार आहे. त्याची किंमत 58 ते 81 लाख रुपये. या एकमेव पेंटिंगसाठी गांधीजी चित्रकारासमोर बसले होते. एएनआयचे जम्मू आणि काश्मीरमधील अनेक ठिकाणी छापे. शोपियान जिल्ह्यातील पहाटेच्या सुमारास कारवाई सुरू. सुमारे 8 ठिकाणी शोध. सोपोर, पुलवामा आणि कुपवाडा जिल्ह्यातही एकाच वेळी छापे. थायलंडमध्ये भुकेनं व्याकुळ झालेला एक हत्ती थेट नॅशनल पार्क शेजारच्या ग्रॉसरीत शिरला. तांदळाच्या 9 गुणी सँडविच आणि केळींवर गजराजानं ताव मारला. ग्रॉसरीच्या बाहेर जाताना या हत्तीनं धान्याच्या काही पिशव्या नेल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून 12 देशांमधील लोकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचा आदेश. सुरक्षेसाठी आणि लोकांच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी निर्णय. अफगाणिस्तान, म्यानमार, लिबिया आदी देशांचा समावेश. रिया चक्रवर्तीला परदेशात जाण्यास परवानगी. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित अंमली पदार्थ प्रकरणात रिया आरोपी. चित्रीकरणासाठी 15 सप्टेंबरपर्यंत परदेशात जाण्याची रियाला परवानगी. आरसीबीकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर. तर जखमी झालेल्या चाहत्यांना मदत करण्यासाठी आरसीबी केअर्स नावाचा निधी देखील तयार होणार. चेंगराचेंगरी झालेल्या ठिकाणची बंगळुरू शहरी उपायुक्त आणि बंगळुरू चेंगराचेंगरीचे तपास अधिकारी जी जगदीशा यांच्याकडून पाहणी. काल झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता.